नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण टेटचा अभ्यास करणार आहोत। आपल्या समोर टेट एग्जाम हे एक टार्गेट आहे। ते एग्जामचं टार्गेट आपण समोर ठेवून आपण काही दिवसापूर्वी टीईटीची परीक्षा दिली, टीईटीची परीक्षा पास झाली, त्याचा निकाल लागेल, काही दिवसात लागेल, त्यात काही नाहीये। मग टेट साठी आपल्याला काय लागतं, पात्रता काय लागते, त्याचा व्हिडिओ आपण पाहिला। मग त्यानंतर टिप्स फॉर टीईटीच्या अंतर्गत आपण टिप्स फॉर टेट एक सिरीज चालू केली होती। त्या सिरीज मध्ये सर्व विषयाचा एकदम सखोल अभ्यास पाहिला, कोणत्या विषयासाठी काय वाचायचं काय नाही ते सर्व पाहिलं। मग त्याच्यानंतर आपण सर्व विषयासंदर्भात एकत्रित पुस्तकं कोणती आहेत, म्हणजे टेट साठी जी काही बुक लिस्ट होती ती सर्व बुक लिस्ट आपण सर्व पुस्तकांसहित जी काही बुक लिस्ट आहे ती पाहिली। पण आता आणखीन एक गोष्ट राहते, ती कुठली, नियोजन। हे सर्व झालं, हे सर्व गोष्टी करायच्यात, आपल्याला परीक्षा द्यायचं काय लागते काय नाही, काय अडथळे होते ते सर्व दूर केले। मग त्याचे काय लागतं सर्व गोळा केलं। मग आता हे जे काही सगळं मटेरियल आहे ते गोळा केल्यानंतर ते मटेरियलचा त्याचा उपयोग कसा करायचा, त्याचं नियोजन कसं लावायचं ते महत्त्वाचं आहे। आपण स्वयंपाक करताना स्वयंपाकासाठी लागणारं सर्व गोळा केलं, भाजी कशी करायची काय करायची सर्व रेसिपी माहिती आहे, पण त्याच्यामध्ये तिखट मीठ किती समप्रमाणात टाकायचं हे माहिती असणं गरजेचं आहे। त्यासाठी नियोजन प्रॅक्टिस महत्त्वाची असते। मग आता आपल्याला टेटची परीक्षा द्यायची आहे, त्याच्या दृष्टिकोनातून काय लागते ते सर्व पाहिलं। मग आता आज या व्हिडिओ मध्ये आपण टेट संदर्भात प्लॅनिंग पाहणार आहोत, म्हणजे नियोजन, म्हणजे टाइम टेबल। जो काही टाइम टेबल असतो, अभ्यासाचा टाइम टेबल, परीक्षा पास करण्यासाठी लागणारा टाइम टेबल ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। पण हा जो टाइम टेबल आहे हा टाइम 3 टप्प्यामधला आहे, म्हणजे 3 स्तरावर आहे। म्हणजे पहिला स्तर हा सर्वांसाठी आहे, म्हणजे ज्यांना संपूर्ण दिवस मिळतो अभ्यास करायला त्यांच्यासाठी संपूर्ण दिवसाचं नियोजन, त्या पहिल्या होल डे टाइम टेबल असं आहे, त्याच्यामध्ये ते सर्वांसाठी म्हणजे ज्यांना पूर्ण दिवस भेटतो। मग दुसरा आहे 8 तासांचा टाइम टेबल। मग 8 तासांच्या टाइम टेबल मध्ये काही जण असतात की त्यांना क्लास करावा लागतो, घरचे काम असतात आणि बरेचसे काम असतात, त्यातून 8 तास मिळतात काही करून, त्यांच्यासाठी दुसरा प्लॅन। आणि प्लॅन तिसरा आहे तो सर्व महिलांसाठी आहे, ज्यांना वर घरची, संसाराची, आपल्या लेकरवाळांची कामं करून सर्व जे काही कामं करून ज्यांना क्लास सुद्धा करणं शक्य नाहीये, क्लास लावलेला नाहीये, मग कसं तरी करून वेळात वेळ काढून 4 ते 5 तास मिळतात, त्यांच्यासाठी तो 5 तासाचा टाइम टेबल आहे। मग असा हा टाइम टेबल 3 टप्प्यांमध्ये विभागलेला आहे। आपण टप्पे वाईज नुसार पाहणार आहोत, म्हणजे ज्यांना जसं टाइम भेटतो, ज्यांना जो टप्प्यामध्ये टाइम फिक्स होतो त्यांना त्यानुसार नियोजन करता येतं। आता मी सर्व अभ्यास केला की कुणाला किती वेळ मिळतो काय नाही, जे क्लास करतात, क्लास करून पुन्हा घरचे कामं करून महिलांसाठी किती वेळ मिळू शकतो याचं सर्वांचं कॅल्क्युलेशन करून असे 3 स्तर केलेले आहेत, 3 टाइम टेबल बनवले आहेत। मग तुम्ही कोणत्या टाइम टेबल मध्ये फिक्स बसता त्याच्यानुसार तुम्ही तो टाइम टेबल निवडा आणि त्यानुसार अभ्यास करा। आता जो काही पहिला होल डे प्लॅन आहे, म्हणजे होल डे टाइम टेबल आहे, दिवसभराचं नियोजन, हा टाइम टेबल 12 तासाचा आहे। म्हणजे 12 तास आपल्याला अभ्यास करायचा नाही, त्याच्यामधलं किती तास करायचं, कोणत्या वेळेला काय करायचं ते याच्यामध्ये आहे। आता जो काही हा 12 तासाचा टाइम टेबल आहे त्याच्यामधला पहिला स्लॉट जो आहे तो 8 ते 2 चा आहे, म्हणजे सकाळी 8 ते 2 चा। याच्यासाठी तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला 8 च्या अगोदर उरकावे लागतील। पहिल्या स्लॉट मध्ये 8 ते 2 चा जो स्लॉट आहे हा 6 तासाचा होतो, पण ह्या 6 तासामध्ये तुम्हाला फक्त 5 तास अभ्यास करायचा आहे। ह्या 6 तासामधले तुम्ही बाथरूमला जाणे, नाश्ता करणे, इकडे तिकडे फिरणे, थोडं रिलॅक्स होणे असं करून फक्त 5 तास अभ्यास करायचे। असलं जो काही 6 तासाचा स्लॉट आहे त्याच्यामध्ये 5 तास अभ्यास करायचा। म्हणजे कसं, पहिला स्लॉट तुम्ही 3 तासाचा घ्या, 3 तासामध्ये गणिताचा किंवा बुद्धिमत्तेचा एक चॅप्टर क्लिअर करा, मग अर्धा तास विश्रांती घ्या, नाश्ता करा, इकडे तिकडे फिरणं करा। मग नंतरचा जो 2 तासाचा स्लॉट असतो त्या 2 तासाच्या स्लॉट मध्ये जो काही तुम्ही गणिताचा किंवा बुद्धिमत्तेचा चॅप्टर केलेला आहे त्या चॅप्टर मधले जे काही प्रश्न आहेत ते सोडवा। म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जे काही पुस्तक सांगितलं होतं त्याच्यामध्ये सर्व प्रश्न आहेत ते प्रॅक्टिस करा, ते सोडवा। म्हणजे हा पहिला स्लॉट तुमचा पूर्ण होतो। म्हणजे हा पहिला स्लॉट जो आहे जो 6 तासाचा आहे, या 6 तासाच्या मध्ये तुम्हाला 8 च्या अगोदर सर्व गोष्टी करायच्या, चहा पाणी नाश्ता। पण 8 ते 11 चा निवडा, किंवा तुम्ही ह्या 6 तासामध्ये तुमचं 5 तासाचं असं नियोजन लावा की 3 तास एक चॅप्टर, 2 तास त्या चॅप्टरचे गणिताचे जेवढे काही गणित आहेत जेवढे मिळतील त्याची प्रॅक्टिस। हा पहिला स्लॉट झाला
होल डे मधला पहिला एक स्लॉट। आता दुसरा स्लॉट बद्दल आपण माहिती घेऊ। आता आपण जो काही होल डे स्टडी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये 12 तासाचं प्लॅनिंग केलेलं आहे, त्याच्यामधले पहिले 6 तासाचं प्लॅनिंग संपलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 6 तासामध्ये फक्त 5 तास आपल्याला अभ्यास करायचा होता, तो स्लॉट एक संपलेला आहे। म्हणजे तो स्लॉट होता 8 ते 2 मधला, त्याच्यामध्ये 3 तास आपल्याला चॅप्टर करायचे, त्याच्यानंतर 2 तास प्रॅक्टिस करायचे, 1 तास इकडे तिकडे जेवण वगैरे होतं। मग त्यानंतरचा जो दुसरा स्लॉट येतो त्याच्यामध्ये 2 ते 4 हा असा टायमिंग आहे, तो आपल्याला त्याच्यामध्ये जेवण करायचे, रेस्ट घ्यायचे, आराम करायचे, झोप काढायचे, एकदम फ्रेश व्हायचे। आता हा जो दुसरा स्लॉट आहे 4 ते 10चा, हा 6 तासाचा स्लॉट आहे, पण ह्या 6 तासाच्या स्लॉट मध्ये सुद्धा आपल्याला 6 तास अभ्यास नाही करायचा, याच्यामध्ये आपल्याला 5 तासाचा नियोजन लावायचं। म्हणजे ह्या 6 तासामध्ये तुमचा 5 तास अभ्यास कसा करायचा होतो हे तसं तुम्ही त्यानुसार नियोजन करायचं आहे। मी सांगितलं पहिला 6 तास, त्याच्यामध्ये पहिले 3 तास गणिताचा चॅप्टर, मग 2 तास प्रॅक्टिस, हा सकाळचा स्लॉट झाला। पण दुपार सत्र त्याच्यामध्ये 4 ते 10चा स्लॉट, मग ह्याच्यामधला 1 तास कुठे गेला तर 1 तास हा आपल्याला जेवण करणं, इकडे तिकडे फिरणं असंच करायचं आहे। मग 3 तासाचा एक स्लॉट करा किंवा 2 तासाचा एक स्लॉट करा। आता हा जो दुसरा स्लॉट आहे 4 ते 10चा, याच्यामध्ये तुम्ही 3 तासाचा एक करा, 2 तासाचा एक करा आणि 1 तास जेवण वगैरे करणं, इकडे तिकडे थोडंसं गळम टळम असं करण्यामध्ये घालवा। म्हणजे हा 5 तासाचा स्लॉट झाला। पण याच्यामध्ये तुम्ही आणखी एक्स्ट्रा सुद्धा करू शकता, 2-2 तासाचे 2 स्लॉट आणि 1 तासाचा एक आणि 1 तास इकडे तिकडे असं व्यवस्थित होऊ शकतं। मग जे 4 ते 10 पर्यंत ह्या 6 तासामधले 5 तास, 2 तास इतिहास करा, 2 तास मराठी करा, 1 तास इंग्लिश करा आणि 1 तास इकडे तिकडे जातं। मग रात्री 10च्या नंतर काय करायचं तर 10च्या नंतर आपलं 10च्या नंतर जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर 10 ते 11 वाजेपर्यंत किंवा 10:30 ते 11 वाजेपर्यंत अर्धा 1 तास रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ते 1 तास किंवा 40 ते 45 मिनिट जसं वेळ मिळेल तसं ह्या 40 ते 45 मिनिटांमध्ये काय करायचं आहे, दिवसभरामध्ये तुम्ही सकाळ सत्रामध्ये जे चॅप्टर केलेलं आहे गणित बुद्धिमत्तेचं त्याच्यामधलं ऑड काय होतं ते लिहून करा, कुठं चुकत होतं ते लिहून करा किंवा काही नियम असतील ते लिहून ठेवा। मग आपण नंतर जो दुपार सत्र होतं त्याच्यामधले काही वाचलेलं आहे, त्याच्यामधलं जे काही महत्वाचं असेल नोट्स ते साईडला काढा आणि रात्री झोपण्यापूर्वी ते वाचा। ते वाचणं गरजेचं आहे, रात्री झोपण्यापूर्वी ते वाचलंच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही। नाहीतर मग ते जे काही मेन मुद्दे असतात ते विसरून जातात आणि मग नंतर भविष्यामध्ये त्याचे परिणाम आपल्याला जाणवतात, लक्षात येत नाही। मग ते सर्व चॅप्टर विसरल्यासारखं होतं, काहीच केल्यासारखं होत नाही, हाती काहीच लागलं नाही असं होतं। मग आता जे काही केलेलं आहे दिवसभरामध्ये जे काही महत्वाचं होतं ते लिहून काढा आणि रात्री झोपतेपूर्वी वाचा, म्हणजे दिवसभर जो काही अभ्यास केलेला आहे तो लक्षात राहील। हा होता होल डे प्लॅन 12 तासाचा, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 12 तास अभ्यास करायचा नव्हता, 10 तास अभ्यास करायचा होता। पहिल्या स्लॉट मध्ये 3 तास एक गणिताचा चॅप्टर, बुद्धिमत्तेचा चॅप्टर करा किंवा 2 तास त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे उदाहरण सोडवा। मग नंतरचा जो 4 ते 10चा स्लॉट होता त्याच्यामध्ये 6 तासाच्या स्लॉट मध्ये 5 तास करायचे होते, त्याच्यामध्ये 2-2चे 2 स्लॉट, 1 तासाचा एक। मग तुम्हाला जसे स्लॉट करता येईल किंवा जसे विषय निवडता येईल तसे करा, किंवा एकच विषय 6 तास करू नका, एकच विषय 5 तास करू नका। गणित बुद्धिमत्ता तसं केलं तर चालतं, पण बाकी विषयासंदर्भात 2-2 तास 1-1 तास करा, म्हणजे सर्व विषयाला व्यवस्थित नियोजन देता येईल, म्हणजे सर्व विषयाला व्यवस्थित प्राधान्य देता येईल। हा असा होता होल डे प्लॅन 12 तासाचा। पहिल्या 6 तासामध्ये आपण 5 तास अभ्यास केला, नंतरच्या दुपार सत्रामध्ये 7 तासापैकी 5 तास अभ्यास केला, हे 5 आणि 5 10 तास अभ्यास झाला। रात्री झोपण्यापूर्वी 40 ते 45 मिनिट जे काही केलेलं आहे ते वाचा, म्हणजे आजचा दिवस एकदम यशस्वीपणे पूर्ण होतो। हे असं अभ्यासाचं नियोजन लावायचं। कोणी ज्यांना दिवसभर संपूर्ण व्यवस्थितपणे मिळतो, त्यांना कुठलंही बाहेरचं काम नाही, काही नाही, कसलंच टेन्शन नाही, क्लास वगैरे काही नाही, संपूर्ण दिवस त्यांच्या जवळ आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन होता। आता दुसरा प्लॅन आहे 8 तासाचा। हा 8 तासाचा प्लॅन कोणासाठी आहे, ज्यांना घरचे थोडे बहुत कामं असतात, इकडे तिकडे फिरणं असतं आणि क्लास आहे, मग वेळात वेळ काढून जास्तीत जास्त 7 ते 8 तास मिळतात किंवा 8 ते 9 तास मिळतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन आहे दुसरा। ज्यांना एकंदरीत असा एकदमच सलगपणे 4 ते 5 तास किंवा 5 ते 6 तास मिळतात त्यांच्यासाठी हा प्लॅन आहे। याच्यामध्ये आता जर तुम्हाला करेक्ट ॲक्युरेट 5 तास जर मिळत असतील तर याच्यामध्ये तुम्ही 3 तास एका चॅप्टरची प्रॅक्टिस करा, मग उरलेल्या 2 तासामध्ये किंवा त्याची जे काय गणिताचे चॅप्टर केले, बुद्धिमत्तेचे चॅप्टर केले त्याचे प्रश्न सोडवा। हा 5 तासाचा किंवा 6 तासाचा स्लॉट आहे। असा एकंदरीत स्लॉट शोधा, मिळतो वेळात वेळ काढून हा स्लॉट तयार करा। मग राहतो दुसरा आणखीन 1.5 तासाचे 2 स्लॉट असे शोधा, एकतर झोपतेपूर्वी शोधा किंवा वेळात वेळ काढून किंवा संध्याकाळच्या वेळेला मिळत असतील, किंवा आता तुम्ही जर क्लास लावलेला असाल, सकाळी थोडे बहुत कामं असतात पण असे दिवसभर कामं नसतात,
सकाळचा वेळ सुद्धा मिळतो आणि क्लास केल्यानंतर सुद्धा वेळ मिळतो. एवढं करून आपले काय 12 भानगडी आहेत, घरकाम आहे, सगळं करून सुद्धा तास मिळतात. आता जे काही 6 तास मिळणार आहे त्याच्यामध्ये 3 तास गणित, 2 तास त्याची प्रॅक्टिस करा. किंवा जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर सकाळी 3 तास मिळत असतील तर गणिताचा सकाळी 3 तास चॅप्टर करा. दुपारी 2 तास मिळत असेल तर 2 तास त्याच्यावर प्रॅक्टिस करा. जे काही चॅप्टर केलं त्याची प्रॅक्टिस करा. आणि संध्याकाळी जर 1.5 तास मिळत असतील तर त्या 1.5 तासामध्ये एक दिवस मराठी, एक दिवस इंग्लिश, एक दिवस इतिहास, एक दिवस भूगोल आणि त्याच्यासोबत दुसरे अल्टरनेट असे विषय घ्या. म्हणजे सर्व विषयाला व्यवस्थितपणे न्याय देता येईल. आणि झोपण्यापूर्वी सुद्धा 40 ते 45 मिनिट जे आपण दिवसभर केलेले आहे, जे दिवसभर अभ्यास केलेला आहे ते लिहून घ्या सकाळपासून आणि ते रात्री झोपतेपूर्वी वाचा. म्हणजे एकदम व्यवस्थितपणे आपला अभ्यास होऊन जाईल. आता हा प्लॅन बी कोणासाठी होता? ज्यांना जास्तीत जास्त 8 ते 9 तास मिळतात. म्हणजे 6 तास म्हणजे 5 तास कसेही करून 3 तास गणिताची प्रॅक्टिस किंवा बुद्धिमत्तेचे जे चॅप्टर आहे ते करा. त्यानंतरच्या 2 तासामध्ये ते चॅप्टरचे प्रॉब्लेम सोडवा. त्यानंतरची 1.5 तासाचा असा वेळ काढून 2 स्लॉट मिळत असेल तर त्या 1.5 तासाच्या मध्ये तुम्ही वेगवेगळे विषय घ्या. म्हणजे सर्व विषयांचा अभ्यास होऊन जाईल. आणि आता जो मी तिसरा प्लॅन सांगत आहे तो सर्वांसाठी म्हणजे जास्तीत जास्त महिला वर्ग आहेत त्यांच्यासाठी आहे. ज्यांना दिवसभर आपले सर्व कामे करावे लागतात, संसार सांभाळावा लागतं, घरबार आहे, लेकरबाळ आहे, स्वयंपाक पाणी जेवढे काही काम आहेत ते आहेत, वरून त्यांना क्लास सुद्धा करणं होत नाही. अशा ह्याच्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त दिवसभरातून कसे तरी 4 ते 5 तास मिळू शकतात. हा प्लॅन त्यांच्यासाठी आहे. मग आता याच्यामध्ये त्यांनी 2 तास हे गणिताचे चॅप्टर करायचे, दुसऱ्या 2 तासामध्ये बुद्धिमत्तेचं चॅप्टर करायचे. म्हणजे एका दिवसामध्ये 2 तासाचं गणिताचे चॅप्टर जेवढं होईल तेवढं आणि दुसऱ्या 2 तासामध्ये बुद्धिमत्तेचं चॅप्टर होईल तेवढं होईल. आणि जो 1 तास मिळतोय त्या 1 तासामध्ये दिवसभरामध्ये जे चॅप्टर सोडवलेले आहेत, जे काही प्रॉब्लेम येत नाही ते परत त्याचं रिव्हिजन करा. मग आता त्याच्यावरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते दुसऱ्या दिवशी सोडवा. म्हणजे 2 दिवसामध्ये तुमचे 2 चॅप्टर होऊन जातात. आणि बाकीचे जे राहिलेले विषय आहेत ते वेळात वेळ काढून शेवटी ऍडजस्ट करा. पण सध्या जास्त फोकस गणित आणि बुद्धिमत्तेला. तुम्हाला दिवसभरातून 5 तास मिळतात तर त्याच्यातले 2 तास गणिताला द्या, 2 तास बुद्धिमत्तेला द्या आणि 1 तास त्याच्यामधले थोडेफार प्रॉब्लेम सोडवा किंवा जे समस्या आलेले आहेत ते लिहून काढा आणि ते रात्री झोपतेपूर्वी वाचा. असा हा प्लॅन तिसरा होता तो महिलांसाठी होता, ज्यांना दिवसभरातून फक्त 5 तास मिळतात. पण आता एवढं सुद्धा करून सुद्धा भागत नाहीये. पण वेळात वेळ काढून तुम्ही ऍडजस्ट करायला हवे. एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. थोडंफार होऊन जातं आणि आपला अभ्यास असतो अगोदर केलेला असतो हे 5 सुद्धा सफिशियंट आहेत. आणि परीक्षा लांब गेलेली आहे त्यामुळे रोज 5-5 तास जरी अभ्यास केला तर ते आपल्याला पुरेसं होणार आहे. तर असे हे एकंदरीत 3 प्लॅन सांगितलेले आहेत, 3 टाइम टेबल सांगितलेले आहेत, 3 सर्व वेगवेगळ्यांना सांगितलेले आहेत की तुम्ही कोणत्या टाइम टेबल मध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये फिक्स होतात तो टाइम टेबल तुम्ही तसा ठरवा, त्यानुसार अभ्यास करा. आणि ह्या 3 पैकीच माझा सुद्धा एक शेड्यूल आहे. या शेड्यूलनुसार मी सुद्धा अभ्यास करत आहे. ह्या 3 पैकी एक शेड्यूल मी सुद्धा फॉलो करत आहे. तेच तुम्हाला सांगितलेलं. बाकीचे 2 ज्यांना जसं जमत तसं ऍडजस्ट करा. ज्यांना जसं वेळ मिळेल तसं तुम्ही ह्या शेड्यूल मध्ये करा. हे शेड्यूल जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही स्वतःचं वैयक्तिक शेड्यूल करा, स्वतःचं नियोजन लावा. पण कसं आहे, नियोजन लावल्याशिवाय पर्याय नाही. नियोजन महत्वाचं आहे. टेट एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर नियोजन असणं गरजेचं आहे. नियोजनानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपली टेट एक्झाम सक्सेसफुल होणार नाहीये. तर असं होतं एक प्रकारचं नियोजन. तुम्हाला हा टाइम टेबल कसा वाटला, तुम्ही कोणता टाइम टेबल निवडणार असाल ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि याच्यामध्ये आणखीन काही चुका असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.